झोप्यासारखं सांगू राहिल तुम्ही हो ना ना तीव्र आले बिगर पाण्याच्या नाही तर काय सर्व हजर केली या राजवाड्याला शिपाई हा एवढे आणले मग बोलवून बाकी गेले झोपाला भरपूर झाली झोप्यासारखेच आहे आता शिपाई काय म्हणते परिस्थिती काय म्हणून राहिली म्हणलं पुढे अरे सर्वांची मोठी पोळ्याची मोठी भरून दे शिपाई म्हणजे संदेश मोती पोळ्या ना मोठी भरून द्यायची बरं काही हरकत नाही आता देतो लगेच अरे अगं बोलायची मम्मी ते खायला घेऊन का आपलं कोण मोती पोळ्याचं तुमच्या लोक येत नाही बरं मी आता हा नाही ना मोठी पोळी दिले मग गेले तर गेले मला काय केले ना दिली मोठी पोळ्या मोठी भरून दिली सर्वांची मोठी भरून दिली शिपाई समजायची दिली आता काय सांगा पुढची कामगिरी शिपाई हो हो सर्व हजर झाली या राजवाड्याला सगळे बाकीचे गेले ना झोपाला आणि माथ्याच्या मुली हा गंगा जमुना सरस्वती गोदावरी नर्मदा कावेरा आणि ती गिरिजा आणि ती बदवादा अरे नर्मदा हा नर्मदा सर्व हजर केली या राजवाड्याला म्हणजे पोरीला बोलायचंय का आजपर्यंत बोलवलं तुम्ही पोरीला ऐक ना शिपाई हो हो अरे या राजवाड्यात भरवण्याचे कारण म्हणलं की असं कोणतं मी जर माझ्या मुलीला बोलवलं नाही शिपाई बोलवलं नाही ना नाही सर्व जेवलं ते मला नाव ठेवणार राजानं मुलीला घरामध्ये बराबर शिपाई विचारलं जा आणि हजर कर माझ्या मुलीला बरं काही हरकत नाही शिपाई लागेल या मारी घाला शिपाई लागेल या मारी घाला आता कोणाला आवाज द्यायचा पोरीला हॅलो बळजबरी पैसे द्या ना एकट दे ओ अक्का अक्का काय सांगायचं तुम्हाला म्हणजे तुम्हाला ना नानानं बोलवलं हा तुमच्या बाप्पाने तुमच्या वडिलांना हा पप्पा कुठे म्हणत होते का पप्पा हे रे येणार कुठली आता म्हणते चला बरं घंटन काही ना कारण त्याचा पाय दुखायचं काम करू कसं आहे आपल्याला विना टाइम भरपूर येतो मी काय म्हणतो बोला ना पाण्याचा विचार शिपाई यांना बोलवून हजर केले या राजवाड्याला हा ऐक सवित्रा या राजवाड्यात होण्याचे कारण म्हणायचे असं तू खाते किती अलंकार देते की कुणाच्या भाग्यानं बरोबर ऐक शिपाई काय म्हणती बाई काय म्हणून राहिली म्हणलं ऐक शिपाई हो हो सर्व हजर केले या राजवाड्याला अरे मूर्खा झालं काय आता अरे तुला सांगितलं काय काय केलं सर्व हजर केली या राजवाड्याला समजे बोलून आले हा गिरजा कुठे गिरजा आली नाही काय यात्रा बस काढली होती जरा तुमच्या ओली म्हणजे आली नाही जा लवकर गिरजा कोण आली गड्या वाक्का गिरजा काय सांगा का तुम्हाला तुम्हाला नानाला बोलवलं बाई हा तुमच्या वडिलांनी तुम्हाला बोलवलंय हो त्यांना तुमच्या बापाला बोलवलं हा हो ना मग असं काय वडिलांना बोलवलं म्हणजे इकडे का
अरे शिपाई दादा, आजपर्यंत लहानची मोठी रंगमाला झाली. हो. कधी बोलवलं नाही. आज बोलवण्याचं कारण तरी काय? मला काही मालूम, मी तुम्हाला फक्त तिथलं बोलवलं. चला पटकन. अरे हा बस का ये ना ना पोरी चांगली घालेली म्हणून आणलं बोलवून. ऐकल्या शिपाई हो घेऊन आला माझ्या मुलीला आणलं बोलवून. आता मध्ये पाठव शिपाई. वाक्का तू घुस, तू मुंगोस. तू भिडे माती हे. उचल. माझा नमस्कार होतो पिताजी. बाई बाई आशीर्वाद असो. हो पिताजी, हो लहानची मोठी झाले. लहानची मोठी झाली. कधी रंगमालामध्ये बोलवलं नाही. बराबर घेता. आज बोलवण्याचं कारण तरी काय? ऐक 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 हा? या राजवाड्यावरती बनवण्याचे कारण म्हणलं ते असं. हा? या राजवाड्यावरती मी सपाट्या मांडलं. पिताजी, सर्व दान धर्मांना हजर केले या राजवाड्याला. राजवाड्याला. हे सर्व माझ्या भाग्याने खायला तयार झाले गेला. बरोबर. आणि माझ्या त्या मुली हा. गंगा जमुना गोदावरी नर्मदा आणि कावेरा सर्व हजर झाले या राज दरबाराला. आणि 7व्या नंबरची ती गिरिजा. जा. तू सुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं गिरिजा. माझं प्रश्न उत्तर काय पिताजी? तू खाती पिटी अलंकार लिहिती ती कुणाच्या भाग्याने गिरिजा. अहो पिताजी, हा प्रश्न तुम्हाला माझ्या रंगमालामध्ये विचारला असता, बरोबर मी तुला सांगितलं असता. काय सांगू पिताजी तुम्हाला? जन्म दिला मातेने, बरोबर पालन केलं पित्याने, 9 महिने 9 दिवस वजन वागवलं. बरोबर आहे गिरिजा. अहो पिताजी, खाद्य पिते अलंकार लेते मी माझ्या स्वतःच्या भाग्याने. गिरिजा